नमस्कार. आजचा विषय लायब्ररी वाचनालय. लायब्ररी वाचनालय. आज खरंच हे खेदाने म्हणावंसं वाटतं की आपली वाचनालय सध्या बंद व्हायच्या मार्गावर आहेत. कित्येक बंद झाली आहेत. म्हणजे एक वेळ स्मशानात चहलपहल असते हल्ली, पण वाचनालयामध्ये नसते. ही खूप वाईट अवस्था आहे आणि त्याला कारण जे प्रौढ आहेत ते कारणीभूत आहेत. मुलांच्या पेक्षा प्रौढांनी स्वतःही वाचन केलं पाहिजे आणि मुलांनाही ती सवय लावली पाहिजे. लायब्रऱ्या टिकल्या पाहिजे. त्याच्यावर कधीतरी विस्तृतपणे वेगळं बोलीन. पण आता मला एक वेगळं सांगायचं आहे. मध्ये एकदा एका वेगळ्या शहरामध्ये मला 6 महिने राहायला लागलं. मुंबईपासून दूर होतं ते. आणि आता 6 महिने राहायला लागणार आहे म्हटल्यानंतर मी किती पुस्तकं घेऊन जाणार हो माझ्याबरोबर. माझ्या अंगावर तुम्हाला सांगतो, कपडे असतात गरजेचे, म्हणजे इतरांचे जसे गरजेचे अंगावर असतात स्वतःचे तसे, पण माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते पुस्तक आहे. माझ्या बॅगेत जर पुस्तक नसलं तर मी वेडापिसा होतो. मी कोणी फार तपस्वी आणि ज्ञानी वगैरे या नजरेने बघू नका, पण माझी ती बालपणापासूनची सवय आहे की म्हणून आई वडिलांनी लावलेली आहे. तर त्याच्यामुळे माझ्या बॅगेत पुस्तक असतंच. पण तुम्हाला सांगतो, मी 6 महिने तिकडे राहणार, तर त्याच्यामुळे मी काही पुस्तकं घेऊन नाही गेलो. मी म्हटलं तिकडचीच एखादी लायब्ररी जॉईन करीन आणि मी ती लायब्ररी जॉईन केली. झालं, माझं काम झालं. आणि मी थोडेसे जास्त पैसे भरून एका वेळेला 2 पुस्तकं घ्यायचो, म्हणजे सतत जायला नको, कारण काम जास्त होतं, वेळ मिळेल न मिळेल. आता तुम्हाला सांगतो, जेव्हा मी एकदा एक पुस्तक वाचायला घेतलं, त्याच्यावर अर्वाच्य घाणेरड्या शब्दात काही ना काहीतरी लिहिलेलं होतं मोकळ्या जागेत. तर ते पुस्तक अतिशय चांगलं होतं. की मोठ्या लायब्ररीमध्ये गलिच्छ पुस्तक कोण कशाला ठेवेल. पण जो कोण होता विकृत, त्याने अतिशय गलिच्छ त्याच्यावर काय 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 लिहून ठेवलेलं होतं की जे मला वाचताना सुद्धा शिसारी येत होती. पण पुस्तक चांगलं होतं, त्याच्यामुळे मला शेवटपर्यंत ते वाचावं लागलं पुस्तक. आणि ते रिमार्क सतत मध्ये मध्ये 20-25 पानं झाल्यावर यायचे. मला अतिशय राग आला. दुसऱ्या दिवशी मी चक्क म्हटलं आज काम नाही करायचं, लायब्ररीत जायचं आणि हे नजरेत आणून द्यायचं. आणि मी लायब्ररीत गेलो, ते पुस्तक त्यांना दाखवलं. म्हटलं हे पुस्तक कोणाला देऊ नका, नाहीतर मग काहीतरी करा, याच्यावर ते मास्क करायला लागेल, त्याच्यावर व्हाईटनर लावायला लागेल. अतिशय गलिच्छ लिहिलेलं आहे सगळं पुस्तकाच्या मोकळ्या जागेमध्ये पानांच्या. आणि पुढचं जे काही घडलं ना, ते जे काही गलिच्छ लिहिलं होतं ना त्या पुस्तकाच्या पानांमधल्या मोकळ्या जागेवर, त्याच्यापेक्षा गलिच्छ घडलं सगळं. हो, ती एक स्त्री होती आणि एक पुरुष होता तिथे. ते म्हणाले बघू बघू काय लिहिलंय, असं करून त्यांनी वाचलं. आणि नंतर अवतीभोवतीच्या सर्व त्या मोठ्या लायब्ररीतल्या माणसांना बोलवून वाचायला लावलं. ते नक्की कोणाची कृती गलिच्छ? तो लिहिणारा विकृत त्याची, का हे चवीनं वाचणाऱ्यांची? अरे लायब्ररीमध्ये तुम्ही काम करताय रे, वाचनालयामध्ये काम करताय. आज त्यातली पुस्तकं तुम्हाला वाचावीशी वाटत नाहीत. तुम्हाला गॉसिपिंग आवडतं, घरच्या सगळ्या तक्रारी, ऑफिसच्या तक्रारी, पॉलिटिक्स, ही तशीच आहे, तो तसाच आहे, ते मी ओळखून आहे रे साहेबाला, हे सगळ्याला वेळ आहे तुमच्याकडे, पण पुस्तक वाचायला तुम्हाला वेळ नाही. माझी अपेक्षा ही होती की ते मी पुस्तक दिल्यानंतर लगेच ते म्हणतील थांबा थांबा आपण व्हाईटनर आहे, आणि नसला तर मी लगेच आणायला लावते. मी तर उलट असं जर त्यांनी केलं असतं तर मी म्हटलं असतं माझ्याकडे वेळ आहे, मी व्हाईटनर लावतो जिथे जिथे लिहिलंय ते, कारण मला आता माहिती आहे साधारण किती 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 पानांतर आहे ते. काही नाही, माझ्या वाट्याला डबल वणवा आला, डबल वणवा. लायब्ररी वाचनालय.